नमस्कार. स्वराज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे पांढऱ्या उडीद डाळीचे कुरकुरीत मेदू वडे, त्यासोबत मस्त चमचमीत वाफाळलेलं सांबर आणि खोबऱ्याची चटणी. तर हे मेदू वडे परफेक्ट आणि कुरकुरीत बनण्यासाठी काय काळजी घ्यायची, तसेच काही टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच सांबर सुद्धा थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर अशा प्रकारे मेदू वडे आणि सांबर नक्की बनवून पहा. नाश्त्यासाठी हे मेदू वडे व सांबर खूप छान लागतात. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मेदू वडे बनवण्यासाठी एक मोठी वाटी पांढरी उडीद डाळ घेतली आहे. आता यामध्ये पाणी घालून किमान 3 ते 4 वेळा ही डाळ चांगली धुवून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालून ही डाळ 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवायची आहे. तर इथे उडीद डाळ 4 ते 5 तास चांगली भिजवून घेतली आहे. आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे मिक्सरचं भांड घेतलं आहे. आता यामध्ये डाळ घालायची व अगदी थोडंसं पाणी घालून ही डाळ वाटून घ्यायची आहे. हे मिश्रण जास्त पातळही नाही झालं पाहिजे, त्यासाठी अगदी कमी पाण्याचा वापर करा, म्हणजे मेदू वडे परफेक्ट बनतील. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे डाळ वाटून घेतली आहे. तर उरलेली सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे वाटून घेतली आहे. आता एका भांड्यामध्ये वाटलेल्या डाळीचे मिश्रण काढून घ्यायचे व त्यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची व लसणाचा ठेचा घालायचा. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीपुरतं मीठ घालून हे मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. जर आवडत नसेल तर यामध्ये फक्त मीठ घातलं तरी चालेल किंवा जिरं, कढीपत्ता व मिरचीची फोडणी घातली तरी चालेल. लसूण मिरचीचा ठेचा घातल्यामुळे मेदू वडे चवीला खूप छान लागतात. मेदू वडे बनवण्यासाठी उडीद डाळीचे मिश्रण इथे बनवून तयार आहे. आता 10 ते 15 मिनिटांसाठी हे मिश्रण झाकण ठेवून मुरण्यासाठी बाजूला ठेवायचे आहे व तोपर्यंत सांबर बनवून घ्यायचे. तर सांबर बनवण्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये 1 वाटी तूर डाळ व अर्धी वाटी मूग डाळ घेऊन त्यामध्ये अर्धे चिरलेले टोमॅटो घालून कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेतली आहे. त्याचप्रमाणे उभा चिरलेला कांदा, तसेच आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला गूळ, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. तसेच 2 मोठे चमचे सांबर मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद व जिरं घेतलं आहे. आता कढई तापायला ठेवायची व त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल तापल्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं व जिरं तडतडल्यानंतर उभा चिरलेला कांदा यामध्ये घालून परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा परतून झाला आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची व बारीक चिरलेला टोमॅटो घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर 2 चमचे सांबर मसाला घालत आहे. तसेच 1 चमचा लाल मिरची पावडर व 1 चमचा धनेपूड घालून तेल सुटेपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे. तर इथे मसाल्यांना चांगलं तेल सुटलं आहे. आता यामध्ये उकडून घेतलेला बटाटा घालायचा व या सर्व मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा. तर मी इतर कोणत्याही भाज्या यामध्ये घातल्या नाहीत, फक्त बटाटा घातला आहे. तर फक्त बटाटा घालून सुद्धा हे सांबर चवीला अतिशय टेस्टी बनते. तर आवडीप्रमाणे तुम्ही इतर भाज्या यामध्ये घालू शकता. आता शिजवून घेतलेली डाळ यामध्ये घालायची व गरजेप्रमाणे पाणी घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तसेच 2 चमचे चिरलेला गूळ यामध्ये घालायचा व 1 चमचा लिंबाचा रस व चवीपुरतं मीठ घालून हे सांबर मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आणि लिंबाचा रस घातल्यामुळे खूप छान आंबट गोड चव या सांबरला येते. तर लिंबाच्या रसाऐवजी चिंचेचा कोळ जरी यामध्ये घातला तरी चालेल. आता यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची. तर इथे सांबर बनवून तयार झाले आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालायची. तर पहा तुम्ही, खूप छान दिसत आहे हे सांबर. तसेच चवीला पण अगदी टेस्टी व चमचमीत झाले आहे. आता चटणी बनवून घ्यायची. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तसेच 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 चमचा साखर व चवीपुरतं मीठ व कोथिंबीर घालून यामध्ये थोडंसं पाणी घाला व ही चटणी वाटून घ्या. तर इथे चटणी सुद्धा बनवून तयार आहे. ही चटणी अशी सुद्धा खूप छान लागते किंवा यावरती जिरं, मोहरी व कढीपत्त्याची फोडणी घालून सुद्धा खूप छान लागते. तर सांबर आणि चटणी दोन्ही बनवून तयार आहे. आता मेदू वडे बनवायला घ्यायचे.
तर सुरुवातीला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन अशा प्रकारे हाताला लावून घ्यायचे व तयार मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे हातावरती थापून घ्यायचा व मधोमध अशा प्रकारे होल पाडून तेलामध्ये सोडायचा। तर अशा प्रकारे सगळे वडे तेलामध्ये सोडायचे व चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। तर वडे तळताना गॅसची मीडियम फ्लेम ठेवायची, म्हणजे ते वडे कच्चे राहत नाही। तर एका बाजूने तळल्यानंतर वडे पलटी करून घ्यायचे व दुसऱ्या बाजूनेही चांगले तळून घ्यायचे। तर इथे वडे तळून झाले आहेत व खूप छान कलर आला आहे या वड्यांना। आता एका प्लेटमध्ये हे सगळे वडे काढून घ्यायचे। तर पाहू शकता तुम्ही खूप कुरकुरीत आणि टेस्टी झाले आहेत। आता एका प्लेटमध्ये हे मेदू वडे घ्यायचे, त्यासोबत बनवलेली चटणी व सांबर घेऊन ही डिश सर्व करायची। तर पहा तुम्ही मेदू वडे अजिबात कच्चे राहिले नाहीत व बाहेरून खूप क्रिस्पी झाले आहेत। तर या वड्यांची चव दुप्पट करण्यासाठी एका डिश मध्ये मेदू वडा घ्यायचा, त्यावरती सांबर घ्यायचं व चटणी घेऊन एकत्र करून खायचे। खूप छान टेस्टी लागतात हे मेदू वडे। तर नाश्त्यासाठी असे मेदू वडे व अशा प्रकारचे सांबर व चटणी एकदा नक्की बनवून पहा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील। अशाच काही नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा स्वराज रेसिपी। तोपर्यंत धन्यवाद।